बोलू का? झालं का मटा तर आत्ताच लक्षवेधीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला आम्ही विम्याच्या बाबतीतला प्रश्न विचारला होता। योगायोगाने न दिसणारे कृषी मंत्री आज विधिमंडळामध्ये आम्हाला उत्तर देत असताना दिसले। आम्ही प्रश्न असा विचारला होता की गेल्या वर्षी 2,42,00,000 शेतकऱ्यांनी विमा मिळावा यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं, पण यंदा आपण जर बघितलं जुलै अखेरेसपर्यंत वेळ असताना आत्ता जर आकडा बघितला तर तो 2,40,000 पर्यंतच पोचला आहे। म्हणजे 1% सुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं नाही। मी मंत्री महोदयांना सांगितलं याचं प्रमुख कारण असं आहे की तुम्ही 4 जे महत्त्वपूर्ण ट्रिगर्स आहेत ते तुम्ही याच्यातून काढलेले आहेत। याच्यात प्रमुख जो ट्रिगर या सरकारने काढला आहे तो स्थानिक आपत्ती म्हणजे लोकल कॅलॅमिटी असं त्याला म्हणलं जातं। गेल्या वेळेस 3700 कोटी रुपये हे शेतकऱ्याला विमा कंपन्याकडून मिळाले होते, त्यातले 80% म्हणजे 2500 कोटीच्या आसपास हा निधी हा लोकल कॅलॅमिटी ट्रिगरच्या अंतर्गत मिळाला होता। पण मला कळतच नाही या मंत्री महोदयांना या सरकारला प्रश्न कळतो का नाही कळत। मी म्हणत होतो की शेतकऱ्यांच्या हितासाठी हे ट्रिगर महत्त्वाचे आहेत, पण ते बोलत असताना त्यांनी सांगितलं कुठेतरी भ्रष्टाचार झाला आणि मग तिथं जी कंपन्या आहेत विमा कंपन्या त्याला मोठ्या प्रमाणात निधी जातो म्हणून शेतकऱ्याला ज्याच्यामध्ये चांगली मदत विमा कंपनीच्या अंतर्गत मिळत होती तोच विमा आणि तेच 4 ट्रिगर यांनी बंद केले। म्हणजे बँकेत चोरी झाली, चोर पकडण्याच्या ऐवजी बँकच बंद करून टाकायचं असं धोरण या सरकारने तिथं घेतलेलं आहे। त्याच्याबरोबर मी म्हणलं ट्रिगर आणणार आहात का ते आता सांगा। ते म्हणले अजिबात आम्ही ट्रिगर आणणार नाही। मी त्यांना असा प्रश्न केला ठीक आहे तुम्हाला जर त्या विमा कंपनीला पैसे द्यायचे नसतील नका देऊ, पण आत्ता पेरणी करून सुद्धा पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचा जो प्रश्न आलेला आहे अनेक ठिकाणी जे आत्ता पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं जे लोकल कॅलॅमिटीमध्ये येतं त्याला मग मदत कशी विमा कंपनीकडनं मिळणार त्याला उत्तर अध्यक्ष त्या मंत्री महोदयांकडे नव्हतं। म्हणजे खरंच मी तुम्हाला सांगतो की या सरकारमध्ये काय चाललं हे काय माहीत नाही। आम्ही म्हणालो मग 3-4 हजार कोटी तुम्ही वेगळे ठेवा, हे जे काही 4 ट्रिगर आहेत विमा कंपनी देत नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी पंचनामा करा आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट तुम्ही तिथं द्या। म्हणजे दुर्दैव असं की अशा प्रकारचे कृषी मंत्री आपल्या राज्याला जो कृषी प्रधान राज्य आहे अशा राज्यांना असे कोट घालणार, ठीक आहे कोट घाला नाही तर काही घाला पण शेतकऱ्यासाठी नाही तर शेतकऱ्याचा फाटका सदरा तरी तुम्ही त्या ठिकाणी बघा। पण हे सरकार आणि हे मंत्री हे शेतकऱ्याला न्याय देतील असं आम्हाला वाटत नाही। आणि हे जे उत्तर या मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलं जे थातूर मातूर होतं आणि दुर्दैव असं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान या विमा कंपनीच्या या धोरणामुळे त्या ठिकाणी होणार आहे। यांना फक्त 6,000 कोटी रुपये केंद्र राज्य सरकारचे वाचवायचे होते म्हणून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान यंदा आत्ता जो अतिरिक्त पाऊस झालाय आणि आत्ता जो पावसाने आत्ता ब्रेक दिलेला आहे त्याच्यामुळे होईल आणि ह्याला पूर्णतः हे मंत्री आणि हे सरकार त्या ठिकाणी जबाबदार असणार आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की तुकडाबंदी कायदा आणला अशासाठी होता की शेती ही विकली जाऊ नये तुकड्यात, म्हणजे एक एक गुंठा करून असं त्या ठिकाणी विकलं जाऊ नये। त्याच्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे शेतकरी जेव्हा अडचणीत येतो आणि सरकारचं धोरण जेव्हा कमी पडतं तेव्हा शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय राहत नाही जमीन विकल्याशिवाय। त्यामुळे कुठेतरी असं आपल्याला म्हणावं लागेल गेल्या 7-8 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सरकार हे शेतकरी विरोधाचे कायदे
नाहीतर त्या ठिकाणी कारभार करत आहे, याच्यामुळे शेतकरी आज अडचणीत येतोय आणि जमिनी त्या ठिकाणी विकाव्या लागतात. आता तुकडाबंदी कायदा हा नक्कीच काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, पण त्याच्यामुळे कदाचित भीती असे वाटते की हळूहळू शेती ही कमी होत जाईल आणि तुकड्यात जर जमिनी विकत गेल्या तर उद्या जाऊन शेतकरी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते. जो गायकवाड़ एमएलए है वो शिंदे गट के है. मैं आपको यहाँ पे बताता हूँ, ये सरकार कॉमन मैन के लिए कुछ भी नहीं कर रही, लेकिन अगर एक आध व्यक्ति एमएलए हो, खासदार हो, सत्ता में नेता हो, उसके पीछे वो भक्कमपने वहाँ पे खड़ी रहती है. तो ये गायकवाड़ जो व्यक्ति है जिन्होंने वीडियो पे एक व्यक्ति को वहाँ पे मारा पीटी की, अगर यही मारा पीटी कोई और करता या किसान का एक आध विषय रहता, युवा का विषय होता, सादा कार्यकर्ता होता, तो उस पर अभी तक कार्रवाई हो जाती थी. लेकिन ये सिर्फ एमएलए है, वो भी सत्ता वाले लोगों का एमएलए है. इसलिए मैं सरकार का जो विचार है उसको देखते हुए ये आपको ठामपने बताता हूँ, गायकवाड़ पे कार्रवाई ये सरकार नहीं करेगी. ऐसे लोगों के पीछे ही ये सरकार खड़ी रहती है, ये यहाँ पे आप सबको दिखाई देगा. जन सुरक्षा विधायक जो पहले था उसमें बहुत सारे ऐसे चीज़ें थी जिस पे हमने ऑब्जेक्शन ली थी. हमारे नेता भी उस कमेटी में थे, उन्होंने बहुत सारे चेंजेस वहाँ पे बताए हैं. हमको ऐसा पता चल रहा है कि बहुत सारे चेंजेस जो बताए थे उसमें से थोड़े बहुत चेंजेस इस सरकार ने वहाँ पे एक्सेप्ट किए या वो कमेटी ने एक्सेप्ट किए. अभी वो जो कायदा है वो अभी उसका कॉपी हमारे पास आया है, उसका हम थोड़ा सा रिसर्च कर रहे हैं. वो थोड़ा सा हम डिटेल में जाके उस पर डेफिनेटली कमेंट करेंगे. ये चर्चा के लिए आज आ सकता है, ऐसी चर्चा है, लेकिन हमारा कहना है इस पर एक दिन में चर्चा नहीं होगी, बहुत दिन इस पर चर्चा करनी होगी. लेकिन जो 18 तक ये अधिवेशन चलने वाला था, शायद आज सरकार और वो जो कमेटी है जो अधिवेशन के बारे में निर्णय लेती है, वो शायद ये अधिवेशन 18 से कट शॉर्ट करके 11 तक या कल तक वो कर सकती है, ऐसा डर हमको लगता है. क्योंकि हम जो प्रश्न सरकार को पूछ रहे उसके लिए कॉन्क्रीट आंसर ये सरकार के माध्यम से हमको नहीं मिल रहे, और उसके कारण लोगों के मन में सरकार के विरोध में एक भावना निर्माण हो रही है. और दूसरी बात, सरकार को काम ही नहीं करना, उनको सिर्फ कॉन्ट्रैक्ट को ताकत देना है, कॉन्ट्रैक्ट को कॉन्ट्रैक्टर को सपोर्ट करना है. इसलिए ये सरकार ये अधिवेशन भी चलने देगी क्या, ऐसे बहुत बड़ा प्रश्न है. लेकिन ये जब जन सुरक्षा कायदा आएगा उस पर 100% हम सब बोलने का प्रयास करेंगे. नहीं, एग्जैक्टली उसका रीज़न हम सबको देखना पड़ेगा. लेकिन इसके पहले भी गुजरात में एक ब्रिज गिरा था, उसमें बहुत सारे गरीब लोग वहाँ पे गुजर गए थे. अगर इस ब्रिज पे भी आप देखो तो कॉमन मैन का ही वहाँ पे मृत्यु हुआ है. अभी वो कैसे हुआ, क्या हुआ, वो देखने की ज़रूरत है. लेकिन इसके पहले जो ब्रिज वहाँ पे गिरा था उसका जो इन्वेस्टिगेशन हुआ, उस इन्वेस्टिगेशन में क्या निकला, किस पे कार्रवाई की, वो भी पूरे इंडिया को वहाँ पे बताने की ज़रूरत है. अभी इसमें भी इन्वेस्टिगेशन वहाँ पे हुआ, लेकिन पहले ब्रिज कोलैप्स में इन्वेस्टिगेशन जो हुआ उस पर अगर कार्रवाई नहीं हुई होगी तो अभी इस पर इन्वेस्टिगेशन सिर्फ दिखावा होगा, ऐसे मुझे लगता है. लेकिन इसलिए प्रधानमंत्री साहब को मैं विनती करता हूँ, वहाँ पे जिनका मृत्यु हुआ है वो गरीब लोग हैं और वो होना नहीं चाहिए था, लेकिन अभी दुर्दैव अनफॉर्चुनेटली वो हुआ है. लेकिन इसलिए इन्वेस्टिगेशन प्रॉपरली वहाँ पे हो, लोगों को मदद वहाँ पे मिले. लेकिन जब एक आध दुर्घटना हो जाती है, लोगों को मदद दी जाती है, विषय खत्म हो जाता है. तो इन्वेस्टिगेशन और ऑडिट ये भी बहुत इम्पॉर्टेंट है. महाराष्ट्र में भी ऐसे बहुत सारे किस्से गड़े हुए हैं और उसमें इन्वेस्टिगेशन करके एक पॉलिसी लाने की ज़रूरत है जो ये सरकार नहीं ला रही. और दूसरी बात, ये जो कॉन्ट्रैक्टर बेस सरकार होता है जैसे महाराष्ट्र में है, तो कॉन्ट्रैक्टर को सपोर्ट करने के लिए कॉन्ट्रैक्टर एक तो पैसा ज़्यादा कमाने के लिए, दो कारण होते पैसा कमाने के. एक, नेता उनको पैसा इस सरकार में देना पड़ता है, और दूसरों उसको प्रॉफिट भी कमाना होता है. उसके कारण क्वालिटी बहुत ख़राब करते हैं. अभी ये जो लिंकिंग रोड है जो समुंदर के ऊपर बम्बई में किया गया है, अगर आप जाओगे वो नया रास्ता है, लेकिन वहाँ पे अगर आप
पॉट होल्स देखोगे, वहाँ पे खड्डे देखोगे, तो आपको लगेगा ये 10 साल पहले ब्रिज बना था। अभी शुरुआत अगर पॉट होल से हुई है तो आगे जाके ये ब्रिज रियली इतना स्ट्रांग है क्या, वो भी देखने की जरूरत है। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।